नमस्कार मित्रांनो, शनई चौघडे मालिकेतील पुढील भागांमध्ये आपल्याला असा एक धक्कादायक ट्विस्ट बघायला मिळणार आहे का जे ऐकून आपल्याला खरंच धक्काच बसणार आहे. तर आपण पाहतो की गौतम आणि अशावरीचं लग्न व्हायचं असेल तर त्याआधी जयचं लग्न होणं आवश्यक आहे आणि हीच अट तेजस्विनीने घातलेली असते. पण आता जयचं लग्न करणं शक्य होत नसल्यामुळे गौतम आणि अशावरीचं लग्नही अडचणीत आलेलं आहे आणि म्हणूनच शर्वरी एक प्लॅन बनवते आणि ज्यामुळे जयचं लग्न झाल्याचा खोटा विश्वास तेजस्विनीला बसणार असतो. पण हा प्लॅन यशस्वी होण्याआधीच एक मोठा प्रश्न उभा राहतो की जय स्वतःच्या आईशी खोटं बोलायला तयार होणार का. तर आपण पाहतो की घरामध्ये गौतम आणि अशावरीच्या लग्नाची चर्चा सुरू असते, पण दोघांचंही लग्न लावण्यासाठी तेजस्विनीने अट घातलेली असते आणि आधी जयचं लग्न झालं पाहिजे. मात्र जयचं लग्न सध्या शक्य नसल्यामुळे गौतम आणि अशावरीच्या नात्यावरही संकट येत असतं. ही परिस्थिती पाहून शर्वरी अस्वस्थ होते. शेवटी ती जयच्या ऑफिसमध्ये जाते आणि मॅक्स सोबत मिळून त्याच्या समोर एक वेगळीच कल्पना मांडते. शर्वरी म्हणते, जय, आपल्याला तेजस्विनी मॅडमांना असा विश्वास द्यायचा आहे ना का तुझं लग्न ठरलेलं आहे तर आपण एक हे करू शकतो. तेव्हा जय आश्चर्याने तिच्याकडे पाहतो आणि तो म्हणतो, कसं शक्य आहे हे, काहीही बोलू नकोस. तेव्हा शर्वरी शांत बसते आणि सांगते की आपण एक फोटो काढू आणि तो रावी सोबत एकत्र, आणि हा फोटो मॅडमांना पाठवू आणि फॅमिली ग्रुपवर सुद्धा पाठवू. कॅप्शनमध्ये आपल्याला लिहायचं असतं की आपलं जमलेलं आहे असं आपण लिहू. हे ऐकताच जयला धक्का बसतो आणि तो म्हणतो, शर्वरी, हे काहीतरी जास्त होतंय नाही का, आणि आपण आईशी असं खोटं कसं बोलू शकतो. तेव्हा शर्वरी त्याला समजावण्याचा प्रयत्न करते आणि म्हणते, आपण हे स्वतःसाठी करत नाहीये जय, गौतम आणि अशावरीचं लग्न होण्यासाठीच आपण पुढाकार घेतलेला आहे ना, मग होऊ दे ना. तेव्हा कधी कधी चांगल्या कारणासाठी खोटं बोललेलंही चांगलंच असतं आणि दुसऱ्यांचे आयुष्य वाचवू शकतो ना आपण. जय अजूनही संभ्रमातच असतो आणि तेवढ्यातच मॅकही ह्या चर्चेला सहभागी होतो. मॅक म्हणतो, जय सर, हा फक्त फोटोचा प्रश्न असेल ना आणि कुणाचं नुकसान होणार नसेल तर एकदा प्रयत्न करून पाहायला काहीच हरकत नाहीये. तेव्हा रावीही ह्या प्लॅनसाठी तयार होते आणि ती जयच्या मनामध्ये अजूनही एकच प्रश्न निर्माण होतो की उद्या आईला हे सत्य कळलं तर काय होईल. आणि शेवटी गौतम आणि अशावरीच्या भविष्यासाठी जय तयार होतो. सगळेजण मिळून फोटो काढण्याची तयारी करतात. जय आणि रावी एकमेकांच्या शेजारी उभे असतात, एकमेकांना मिठी मारत उभे असतात. हे सगळे फोटो हे सगळे जण मिळून व्हायरल करतात आणि हा फोटो काढताना जय पुन्हा थांबतो. तो शर्वरीकडे पाहतो आणि म्हणतो, शर्वरी, आपण खरंच हे करतोय ना. तेव्हा शर्वरी त्याच्याकडे पाहून म्हणते, हो, कारण हा फोटो खोटा आहे आणि कुणाला तोडण्यासाठी नाही तर कोणाला एकत्र आणण्यासाठी आहे ना, मग करूयात ना. तेव्हा जय हळूच करून रावीचा हात पकडतो आणि तिथेच एक फोटो निघतो. नंतर दोघंही एकमेकांना फुलं देतात आणि तोही तिथे एक फोटो क्लिक होतो आणि असं 2-3 फोटो काढल्यानंतर फॅमिली ग्रुपवरती टाकला जातो. आता सगळ्यांची नजर मोबाईलवरच असते. फोटो पाहून मॅक म्हणतो, सर, हा फोटो तर अगदी खराच वाटतोय. तेव्हा शर्वरी लगेच फोटो तेजस्विनीला पाठवते आणि सोबत एकच कॅप्शन असतं, आमचं जमलं. आता खरी मजा अशी असते का तेजस्विनीच्या मोबाईलवरती नोटिफिकेशन येतं आणि ती फोटो उघडते आणि जय आणि रावीचा फोटो हातात हात घातलेला असतो आणि हा पूर्णपणे पाहून ती हादरूनच जाते आणि तिच्या चेहऱ्यावरती आधी आश्चर्य दिसतं आणि नंतर मग राग दिसतो आणि मग काही क्षणांनी तिच्या चेहऱ्यावरती एक वेगळीच भावना येते. ती मनात म्हणत असते का जयने मला न सांगता स्वतःचं लग्न ठरवलं आणि तिला आपल्या मुलाने आपल्याशी चर्चा न करता एवढा मोठा निर्णय घेतल्याचं खूप वाईट वाटतं. पण त्याच वेळी तिच्या मनामध्ये दुसरा विचार पण येतो आणि जर जयचं लग्न झालं तर शर्वरीही माझ्या मुलापासून दूरच होईल असं तिला भावना येते आणि ती थोड्या क्षणासाठी का होईना पण ती खुश होते आणि हा विचार तिच्या चेहऱ्यावरती एक क्षणासाठी समाधान आणतो. पण पुढच्या क्षणी तिचा राग अजून पुन्हा बदलून जातो आणि ती म्हणत असते की माझ्याशी चर्चा न करता एवढा मोठा निर्णय घेण्याची हिंमत जयची कशी काय झाली असेल. तेव्हा तेजस्विनी फोन घट्ट पकडते आणि जय घरी आला की आज त्याच्याकडून याचा जबाब घेतल्याशिवाय मी राहणार नाही असं ती पूर्ण निश्चय घेते. आता दुसरीकडे आपण पाहतो तर ऑफिसमध्ये शर्वरी, जय, मॅक आणि रावी फोटो पाठवल्यानंतर सुटकेचा श्वास घेत असतात. शर्वरी म्हणते, आता फक्त मॅडमांनी हा फोटो खरं मानला पाहिजे, बस, मग आपलं काम झालं. पण जयच्या चेहऱ्यावरती अजूनही ही चिंता असते आणि तो म्हणतो, शर्वरी, मला एक भीती वाटते. शर्वरी विचारते, कशाची. तेव्हा जय म्हणतो, आईला जर कधी कळलं की हा फोटो खोटा होता तर माझं काय होईल. तेव्हा शर्वरी काही क्षण शांत राहते आणि त्याच वेळी जयच्या फोनवरती तेजस्विनीचा कॉल येतो आणि सगळेजण एकमेकांकडे पाहतच राहतात. जय फोनच्या स्क्रीनकडे पाहत राहतो आणि आईचा कॉल येतो. मॅक हळू आवाजात म्हणतो, सर, आता काय करायचं. जय कॉल उचलणार इतक्यातच शर्वरी त्याच्याकडे पाहतच राहते. आता खरी परीक्षा सुरू होणार असते. तेजस्विनी जयला नेमका काय विचारणार आणि ती फोटोवरती विश्वास ठेवणार की नाही ठेवणार
का तिला ह्या सगळ्या प्रकाराचा संशय आलेला आहे आणि जय आणि रावी हा खोटा फोटो गौतम आणि अशावरीचं लग्न वाचवणार की शर्वरी आणि जयच्या नात्यातलं एक नवीन संकट उभं करणार, हे सगळं आपल्याला पुढील भागांमध्ये मोठा ट्विस्ट बघायला मिळणार आहे. तर हा धक्कादायक ट्विस्ट पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.